मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला बोईसर तारापूर MIDC ला जोडणारा बोईसर चिल्लार रस्ता हा सध्या धोकादायक बनत चालला आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असून खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने वाहन चालकाला खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ऑटो रिक्षा ही पलटी होता वाचली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या देखरेखीखाली येत असलेल्या या रस्त्याची देखभाल दुरुस्ती वेळेत होत नसल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। बोईसर चिल्लार ह्या मुख्य रस्त्यावरील बेटेगाव गावच्या समोर भारत पेट्रोल पंपच्या समोर पडलेला मोठा खड्डा, आता आम्ही त्याच्या समोर बॅरिगेटिंग लावलेली आहे। 112 वरती पोलिसांना फोन करून आम्ही त्या ठिकाणी बॅरिगेटिंग लावलेली आहे, जेणेकरून त्या ठिकाणी जो मोठा खड्डा होता, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की रिक्षा पलटी होता वाचली, त्याच्यात 2-3 चिमुकले लहान बाळं बसले होते व एक फॅमिली बसली होती, ते पलटी होता वाचले आहेत। देवाची कृपा। विशेष म्हणजे तारापूर MIDCच्या उपअभियंत्यांना वारंवार पत्र देऊन वारंवार व्हिडिओ बनवून तरी सुद्धा बोईसर जिल्ह्याची परिस्थिती ही जैसे थे आहे। माझी विनंती आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना की तात्काळ आपण या जे तारापूर MIDCचे प्रशासन आहे त्यांना ऑर्डर करावी की लवकरात लवकर बोईसर जिल्ह्याचे सर्व खड्डे बुजवण्यात यावे। व माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की वारंवार मी या रस्त्या संदर्भात प्रयत्न करतोय तरी सुद्धा तारापूर MIDCचे उपअभियंता याच्याकडे लक्ष देत नाही व जैसे ते परिस्थिती आहे। असो मान्य आहे आम्हाला की पावसामध्ये काम करता येत नाही, कॉन्क्रीटचं असेल डांबराचं असेल, पण जसं की या रस्त्यावरती खड्डे पडतात तर कंत्राटदाराकडून एक गाडी घेऊन कपची असेल काहीतरी माल त्या खड्ड्यात टाकावं, जेणेकरून कोणी आपटणार नाही व गाड्या पलटी होणार नाही। माझी विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर त्या रस्त्याचं काम करण्यात यावं। धन्यवाद।